तुम्ही सुद्धा शिरगावच्या या किल्ल्याला भेट देणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवरून 66 रुपयाचे तिकीट काढून आम्ही पोहोचलो थेट सफाळा जेट्टीला. सफाळा जेट्टीला उतरून शिरगावच्या दिशेने आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात 30 किलोमीटर राईड केल्यावर आम्ही पोहोचलो शिरगावच्या किल्ल्याला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी पोहोचत असल्याने फारसं तसं काही चालावं लागत नाही. मुख्य किल्ला आयताकार असून त्याला उत्तर बाजूस किल्ल्याच्या महाद्वार इमारतीचा प्रक्षेप, पश्चिमेकडील तटबंदीनंतर काही मीटर अंतरावरती तुलनेने गिड्ड्या असलेला आणखी एका तटबंदीची जोड, मुख्य किल्ल्यातील पश्चिम व उत्तर भागात निवासी इमारतीचे अधिक्य असा या किल्ल्याचा सर्वसाधारण तलविन्यास आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक विहीर दिसते. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात नजीकच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. विहिरीच्या बाजूलाच काही कार्यालयीन कामकाजाचे दालने असून त्याच्या बाजूनेच तटबंदीवर जाण्यासाठी शिड्या आहेत. शिड्या चढून तटबंदीवर पोहोचताच आपल्याला दिसून येतो वायव्येकडील मुख्य टेहेळणी बुरुज. या बुरुजावरून अख्ख्या किल्ल्यावर, आजूबाजूच्या परिसरावर आणि संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर नजर ठेवता येते. इथल्या दालनातून पुढे आल्यावरती ईशान्येकडील बुरुजावर समुद्र किनाऱ्यावरून येणारी आक्रमणे रोखण्यासाठी ठेवण्यात आलेली एक तोफ दिसते. काही प्रमाणात किल्ल्याचं संवर्धनाचं काम केलेलं दिसून येते. तटबंदीवरून थोडं पुढे चालत आल्यास आपल्याला दिसतो आग्नेयाकडील त्रिकोणी बुरुज. इथे सुद्धा काही दालनं आहेत. संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी तसा 1 तास पुरेसा आहे. दालनातून वाट काढत आपण पोहोचतो नैऋत्येकडील बुरुजावर. हा बुरुज गोलाकार असून इथे एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जो थेट खाली साठवण्याच्या खोल्यांपर्यंत जातो. तटबंदीवरून खाली उतरताच आपल्याला 2 खोल्या दिसून येतात. याचा उपयोग कदाचित अन्नधान्य साठवण्यासाठी करण्यात आला असावा. किल्ल्याच्या खालील परिसरात एक तुळशी वृंदावन तर त्याच्याच बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या आग्नेय भागातील परिसरात सैनिकांना राहण्यासाठी काही खोल्यांची सुविधा सुद्धा केलेली आहे. फिरंगण्याच्या स्वारी दरम्यान 9 जानेवारी 1739 रोजी मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला. तसेच यात काही फेरबदल करून तो वापरात ठेवला. असा हा शिरगावचा किल्ला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.